नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्जायाणं नमो लोहे सौवसाहुणम्। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेष्टि भगवान की। जय बोलो जिनवानी माता की। जय बोलो 20वीं सदी के प्रथमाचार्य आचार्य गुरुवर शांति सागर मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर विद्यासागर मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर समय सागर मुनि महाराज की। जय बोलो मम दीक्षा गुरु आचार्य गुरुवर चंद्रप्रभ सागर मुनि महाराज की। तीन कम नौ करोड़ महामुनि महाराज की। काय सांगायचं आता? तर आपल्याला एक नवीन अशी एक संधी मिळालेली आहे. जी संधी अशी आहे की आपल्याला आपल्या जे भगवान आहेत त्या भगवंतांना काय करायचं आहे, एक नवीन जीन मंदिर काय करायचं आहे, त्यांना एक उच्च स्थान द्यायची संधी कुणाला मिळालेली आहे? तुम्हाला मिळालेली आहे. आणि त्या संधी आपल्याला काय करायला पाहिजे? फायदा घ्यायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? फायदा घ्यायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? तर त्यामध्ये आपण आपल्या षटक्रियेचं काय करू शकतो? पालन करू शकतो. श्रावकांच्या षटक्रिया कुठल्या सांगितल्या? देवपाज्य. मग आपल्या साही गोष्टी ते जिनमंदिर बांधत असताना होणार आहेत. जे भगवंतांच्यासाठी आपल्या मनामध्ये आपण भक्ती करत आहोत, त्या भक्ती म्हणजे त्यांचं काय करत आहोत? जिनदर्शन करत आहोत. दुसरं कुठलं सांगितलं? गुरुपास्ती. भगवंतांच्या रूपानं अरिहंत भगवान देखील आपले कोण आहेत? गुरुच आहेत. त्यामुळे त्यांची आपण गुरुपास्तीसुद्धा करत आहोत. संयम, जसं त्यांनी संयम पालन केलं तसं आपण देखील जोपर्यंत हे मंदिर होणार नाही तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे? सगळ्या गोष्टी संयमाने आणि धीरतेनं आणि धाडसानंच काय करायला पाहिजेत? करायला पाहिजे. त्यामुळे संयम गुणाचं देखील काय होणार आहे? याच्यामध्ये प्राप्त होणार आहे. त्यानंतर दान. हे दान देऊन आपलं काय होणार आहे? आपल्या षटक्रियेचं मंदिर बांधल्यानंतर दान दिल्यानंतरच मंदिर काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. आणि एक कुठलं राहिलं? स्वाध्याय. मंदिर कशा प्रकारचं बांधायचं, कसं बांधायचं, हे जे आपल्या मनामध्ये विचार येणार आहेत ते किती उशीर टिकणार आहे, किती वर्षापर्यंत टिकल, हा जो काय आपण विचार करणार आहोत, हे भगवंतांच्या चांगल्या अशा भव्य आणि दिव्य अशा एक मोठ्या मंदिराच्या रूपानं जो आपण विचार करणार आहोत, तो जो काय आहे तो चांगला शुभ विचारच आहे. तो देखील काय होणार आहे? स्वाध्यायाच्या रूपामध्येच येणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या क्रिया काय होणार आहे? त्याच्यामध्ये पालन होणार आहेत. पण ती जी भक्ती आहे ती भक्ती करत असताना किंवा आपण जे रोज भक्ती करत आहोत ते करत असताना असंच प्रसंग मी वाचत होतो. भक्ती मंजुरी नावाचं एक शास्त्र आहे ज्या क्षमासागर महाराजांनी लिहिलेलं आहे. त्या क्षमासागर महाराजांनी आपले त्याच्यामध्ये भाव प्रकट केलेले आहेत आणि तेच मी काय करत आहे, थोडं वाचत आहे आणि ते वाचलेलं आहे तेच मी तुम्हाला काय करत आहे, थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्ण रूपानं मी त्यांचे भाव तुम्हाला समजून सांगू शकणार नाहीत, परंतु मला जेवढं समजलं ते सांगण्याचा मी तुम्हाला काय करत आहे, प्रयत्न करणार आहे. तर क्षमासागर महाराज सांगतात की भक्ती कुणाची करायची? तर भक्ती वितराग भगवंतांची करायची.
मग वीतरागी भगवंतांची भक्ती आणि त्याचं जे काय फळ मिळणार आहे ते फळ पण काय होणार आहे, आपण चांगल्या एक वीतरागी भगवंतांची जर आपण भक्ती केली तर आपल्याला फळ पण कसं मिळणार आहे, वीतरागी रूपीत उत्कृष्टच असं आपल्याला फळ मिळणार आहे. तर भक्त काय सांगितले, भक्ताचे 4 प्रकार सांगितले. भक्त 4 प्रकारचे असतात म्हणून सांगितले. एक, जो इंद्रियाच्या विषयाच्या आकांक्षा म्हणजे इच्छाने काय करत असतो, भगवंतांची भक्ती करत असतो. मला शक्ती मिळून दे, माझं आरोग्य ठीक राहून दे, अशा प्रकारची भावना करणारा एक भक्त असतो. जो संसारातील सुखच काय करत असतो, प्रयोजन करत असतो. आपली पूर्ती कसं होईल, आपलं दुःख कसं नाहीच होईल, आपल्याला पैसा अडका कसा हे होईल, हे करणारा काय असतो, दुसरा भक्त असतो. जो संसारातील दुःखाचा नाश करून दे म्हणून भगवंतांच्या समोर काय करत असतो, भक्ती करत असतो. अशा हा दुसऱ्या प्रकारचा भक्त. आणि जो तिसऱ्या प्रकारचा भक्त असतो तो एक जिज्ञासा ठेवत असतो, काहीतरी चमत्कार व्हावा, माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल व्हावा. मग तो बदल मनामध्ये ज्या इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण करण्याची त्याच्यामध्ये काय असते, पूर्ती असते. आणि त्याच्यासाठी तो चमत्काराची इच्छा करत असतो. हा तिसऱ्या प्रकारचा असतो. आणि चौथ्या प्रकारचा जो भक्त असतो तो काय करत असतो, फक्त भगवंतांच्यावर दृष्टी ठेवत असतो. भगवंतांनी ज्या प्रकारे आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेतलं, ते कसे शांत बसलेत, त्यांनी कसं आपल्या आत्म्याचं कल्याण करून घेतलं, त्यांनी कशा प्रकारे चर्या केली, असे जे काही विचार आहेत त्या विचार करणारा हा चौथा प्रकारचा भक्त असतो. मग आपण कोणत्या प्रकारचे भक्त आहोत, 1 नंबरचे भक्त आहोत, इंद्रियांच्या सुखाची इच्छा करणारे भक्त आहोत, की चमत्काराची इच्छा करणारे भक्त आहोत, की संसाराच्या दुःखातील राटगाडग्याचं दुःख नाहीच होऊन दे म्हणून करणारे भक्त आहोत, की चौथ्या प्रकारचं भक्त बनायला पाहिजे आपल्याला. तर चौथ्या प्रकारचं भक्त काय करायला पाहिजे, आपल्याला बनायला पाहिजे, की फक्त भगवंतांनी ज्या प्रकारे आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेतलं त्या प्रकारे आपण देखील काय करायला पाहिजे, आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेण्याचा विचार करायला पाहिजे. जर आपल्याला ही मिळालेली जी संधी आहे या संधीचं जर आपण आत्ता सोनं नाही केलं तर आपल्याला कधीच काय होणार नाही, परत हा जैन कुल मिळेल नाही मिळेल याची काही गॅरंटी नाही. जसं तुम्ही भगवंतांना नवीन घर देत आहात, नवीन मंदिर देत आहात, त्याच प्रकारे तुम्हाला काय मिळालेलं आहे, एक जैन कुलरूपी नवीन मंदिररूपी घर मिळालेलं आहे. आणि त्या घरामध्ये आल्यानंतर मी काय करत आहे, मी माझ्या मनाचं माझ्या आत्म्याचं किती विचार करत आहे, मी माझ्या आत्म्यारूपी भगवंताचं कल्याण करण्याचा किती विचार करत आहे, मी माझ्या आत्म्यारूपी जे घर आहे ते घर पवित्र ठेवण्याचा मी किती प्रयत्न करत आहे, याचा कधी आपण विचार केलो आहे का? जो भगवान इथं बसलेले सगळे जे आहे ते भगवंतांची शक्ती असलेले जीव आहेत का नाहीत, भव्य जीवच आहेत का नाही, जे भावी नैवण्याच्या अपेक्षेनं काय होणार आहेत, एक ना एक दिवस भगवान सगळेच होणार आहेत. आज फक्त प्रत्येकाचे पर्याय वेगवेगळे आहेत, परंतु तो एक ना एक दिवस काय होणार आहे, भगवान बनणारच आहे. मग आत्तापासूनच आपण काय करायला पाहिजे, जर छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं सुद्धा आपण समोरच्यामध्ये जर आपण भगवान, त्यांचा आत्मा जर भगवान आहे, समोरच्याला आपण भगवान म्हणून जे आपण बघू, त्याही समोरच्याच्या बाबतीत आपलं काय होणार नाही, वाईट विचार होणार नाही. जोपर्यंत आपण समोरच्याला भगवान म्हणून पाहणार नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल असलेले वाईट विचार येणार नाही, त्याच्याबद्दल आपल्याला राग द्वेष होणार नाही. समोर जर भगवान असतील आपण भगवंतांचे राग द्वेष करतो का, भांडतो का, तर नाही. जर समोरच्याला आपण भगवान म्हणून बघू लागलो तर आपोआपच काय होणार आहे, आपल्यामध्ये सुद्धा भगवत्ता आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की माझ्या समोरचा आहे तो एक ना एक दिवस भगवान बनणार आहे, मग त्याच्याशी आपण कसं वागायला पाहिजे. जर आपण पुढल्याला भगवान समजून आपण वागू लागलो तर तो देखील आपल्याला काय करेल, एक ना एक दिवस भगवान समजून आपल्याशी काय करेल, तशा प्रकारचे वागेल, वार्तालाप करेल, संयोग ठेवेल. तर तशा प्रकारे आपण काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे की समोरच्याला जोपर्यंत आपण भगवंतांच्या दृष्टीमध्ये आणून बघणार नाही तोपर्यंत आपलं भावसुद्धा बदलणार नाहीत. आणि आपल्याला ही शेवटची संधी आहे आणि ह्या संधीचं आपल्याला काय करायला पाहिजे, सोनं करायला पाहिजे. मग ते कुठं जाऊन करायला पाहिजे, सोनाराकडं. तर आपण स्वतः काय करायला पाहिजे,
जिन मंदिर रूपी येऊन आपल्या आत्म्याचं काय करायला पाहिजे, सोनं करायला पाहिजे. त्यासाठी स्वाध्याय करायला पाहिजे. स्वाध्याय करून फक्त दुसऱ्याला सांगण्यासाठी स्वाध्याय नको, तर तो जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय कशासाठी पाहिजे, स्वतःला सांगण्यासाठी स्वाध्याय पाहिजे. स्वसाठी स्वाध्याय पाहिजे, परसाठी स्वाध्याय नको. जोपर्यंत आपण स्वतःसाठी स्वाध्याय करणार नाही तोपर्यंत आपल्याला तोपर्यंत काय होणार नाही, समजणार नाही. नाहीतर पुराणातली वांगी पुराणात राहतात आणि पुराण संपल्यानंतर जाऊन काय करतो आणि ताटात जाऊन वांगीत खातो. त्या प्रकारचा प्रकार व्हायला नको. त्यासाठी ही जी काही संधी आहे, या संधी आपण जे आपल्याला पर्याय मिळालेले आहे ते पर्याय आपला नाहीसा कसा होईल याचा विचार करायला पाहिजे. मनुष्याने विचार करायला पाहिजे की आपल्याला जी संधी मिळालेली आहे हे तुमच्यापेक्षा, त्या पुढले बसलेल्या लोकांच्यापेक्षा काय आहे, आपल्याला चांगली संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं त्यांच्यापेक्षा जास्त आपण काय करायला पाहिजे, फायदा घ्यायला पाहिजे. भगवंतांची सेवा शुश्रूषा करायला पाहिजे, अभिषेक करायला पाहिजे, पूजन करायला पाहिजे. आपण सवयात असल्यावर देखील एक एकदा काय होत नाहीत, आपले भाव होत नाहीत. पण व्हायला पाहिजेत की बाबा मी जोपर्यंत भगवंतांना स्पर्श करणार नाही, सवय नसल्या जाऊन मी लगेच भगवंतांना स्पर्श करेन. भले मला काम काहीतरी सांगितलेलं असेल, परंतु ते काम करत असताना सुखी आपल्याला काय करायला पाहिजे, धर्म करायला पाहिजे. मी सवय नेसलो आहे तर त्या सवय नेसलेल्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. कमीत कमी अभिषेक करायला मिळत नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय काम करायचं, सवय नेसल्या पहिला जायचं, भगवंतांच्या जाऊन स्पर्श करायचं आणि त्यानंतर आपली ड्युटी चालू करायला पाहिजे. तरच काय होणार आहे, आपण गुरु महाराजांच्या पाशी राहिलेल्याचा फायदा होणार आहे, नाहीतर काही फायदा होणार नाही. त्यासाठी आपण लोकांनी देखील काय करायला पाहिजे, नुसतं महाराजांच्या पाशी आलो, त्यांची सेवा शुश्रूषा केलो आणि निघून गेलो, त्याचं फळ तुम्हाला जरूर मिळेल. एक ना एक भावामध्ये तुम्हाला चांगलं शरीर मिळेल. पण ते शरीर मिळाल्यानंतर देखील स्वतःच्या आत्म्याच्या कल्याणासाठी ते काय करायला पाहिजे, आपलं शरीर वापरायला पाहिजे. म्हणून नुसतं आल्यानंतर हे केलो ते केलो म्हणून चालणार नाही, स्वतःचं पण बघायला पाहिजे. महाराजांचं तर तुम्ही करतासाच, ते चांगलीच गोष्ट आहे, पण ते करत असताना देखील स्वतःचा देखील त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, धर्म व्हायला पाहिजे. आपण त्या भगवंतांच्या अभिषेक पूजनपासून वंचित राहता कामा नाही. ह्या लोकांना ती संधी नाही, पण तुम्हा लोकांना काय आहे, ती संधी आहे की आपण भगवंतांना जाऊन स्पर्श करू शकतो. तेवढे तरी आपलं पुण्य त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचा आपण काय करायला पाहिजे, उपयोग करून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत आपण आळस झटकून करणार नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट होणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे, आपण आपला आळस सोडायला पाहिजे आणि आवड निर्माण करायला पाहिजे. जोपर्यंत आवड होणार नाही तोपर्यंत सवड देखील मिळणार नाही. म्हणून ज्यांना ज्यांना आवड आहे ते पुढं करत असतात, आपला धर्म निभवत असतात, आपला धर्म साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु ज्यांना धर्माची आवड नसते ते काय करत असतात, लांब राहूनच जे धर्म करत असतात त्यांनाच काय करत असतात, आर्त्र रौद्र ध्यान करून कर्माचा बंद करून घेत असतात. आणि आपण लोक काय करतो, त्यांच्याकडे लक्ष देऊन आपण जो काही धर्म करत असतो तो धर्म काय करतो, मग करायचा सोडून देतो. आपण जर दुसऱ्याकडून अपेक्षा कुठली ठेवायची नाही. जर अपेक्षा नाही ठेवली तर आपल्याला काय होणार नाही, आपलं मन दुखवलं जाणार नाही. जर समोरच्याकडून जर अपेक्षा करत असेल, ती अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर आपलं मन दुखावलं जातं. म्हणून एक अपेक्षाच काय करायची नाही, ठेवायची नाही. म्हणून ते सगळं करत असताना महाराज जी पुढं सांगतात कि ऐसे भावों से भगवान की भक्ति करने वाले ज्ञानी भक्त बहुत ही अल्प है. असे जे 4थ्या नंबरचे भक्त सांगितले, ते 4थ्या नंबरचे भक्ती करणारे लोक काय आहेत, खूप कमी आहेत. बाकीचे वर 3 सांगितले, जे स्वतःचं दुःख नाही सोडून दे, संसारातील सुख वाढून दे, पैसा अडका मिळू दे किंवा इंद्रिय सुख मिळून दे, असे जे काही भक्त आहेत किंवा चमत्कार होऊन दे, असे हे 3 प्रकारचे जे भक्त आहेत तेच काय आहेत, या सृष्टीमध्ये जास्त आहेत. परंतु 4थ्या प्रकारचे जे भक्त आहेत ते मात्र काय आहेत, या सृष्टीमध्ये खूप कमी आहेत. मेरे चित्त में निर्मलता आवे. 4थ्या नंबरचे जे भक्त असतात ते काय करत असतात, इच्छा करत असतात की माझ्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ते काय आहे, माझ्या आत्म्याला पवित्र बनवण्यासाठी माझं मन काय होऊन दे, निर्मल होऊन दे. मुझे आपके जैसे गुणों की संपदा मिले. मग ती संपदा कुठून येणार आहे, त्यांच्यामध्ये जी संपदा आहे ती आपल्यात येणार आहे का, तर ती संपदा निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, निर्मळ भाव करायला
पाहिजे. जोपर्यंत निर्मळ भाव होणार नाहीत भगवंतांच्यासारखे, तोपर्यंत आपल्यामध्ये निर्मल गुणसुद्धा काय होणार नाहीत. आपल्यामध्ये जे विद्यमान आहे ते काय होणार नाहीत, जागृत होणार नाहीत. तर ते जे गुण आहेत ते समोरनं भगवंतांच्याकडून आपल्याकडे येणार नाहीत. ते गुण आपल्यामध्ये विद्यमान आहेत. जसं कोळशावर राख साठते, तशी आपल्या आत्मरूपी कोळशावर काय झालेले आहे, कर्मरूपी राख साठलेली आहे. फक्त ती राखेला काय करत आहे, फुंकर मारायची आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्यरूपी धर्माच्या फुकणीनं काय करायचं आहे, आपल्याला फक्त फुंकर मारायची. आणि ती फुंकर मारल्यानंतर काय होणार आहे, आपोआपच आपला आत्मा काय होणार आहे, दिसायला चालू होणार आहे. तो निर्मळ व्हायला चालू होणार आहे. आणि ते निर्मळ झाल्यानंतर आपोआपच काय होणार आहे, आपल्याला शाश्वत जे सुख आहे, मोक्ष सुख, ते सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, भाव निर्मळ करायला पाहिजेत. मग त्यासाठी आपल्या ज्या काही क्रिया आहेत त्या देखील काय करायला पाहिजेत, आपण निर्मल भावनेनं करायला पाहिजेत. कुठलीही अपेक्षा न ठेवता करायला पाहिजेत. तरच काय होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. आणि ती जी भक्ती असते, जी आपलं आत्म्याक निर्मल करण्याची, स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करण्याचे जी भाव निर्मल असतात, तेच काय होणार आहे, आपल्या कल्याणकारी ठरणार आहे. आणि ते कल्याण करत असताना मगाशी मी वाचत बसलो होतो शास्त्र, आचार्य महाराजांचं स्मरण असे पुस्तक होतं आचार्य विद्यासागर महाराजांचं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की, मगाशी ते त्यांना मी विचारलं होतं, अहम को त्याग कर, अहम को प्राप्त करना ही सत्य है. म्हणजे अहम म्हणजे मीच, मी म्हणजे पण अहंकार होतो, आणि मी म्हणजे निज पण होतं, म्हणजे स्वतः पण होतं. म्हणजे अहंकाराचा जोपर्यंत आपण त्याग करणार नाही, तोपर्यंत निज म्हणजे मी काय होणार नाही, मला प्राप्त होणार नाही. आणि मी जोपर्यंत मला प्राप्त होणार नाही, तोपर्यंत काय होणार नाही, माझ्या आत्म्याचं कल्याण होणार नाही. त्यामुळं मला हुडकायला पाहिजे. आपण मात्र काय करत बसलेलो आहोत, परालाच हुडकत बसलेलो आहोत. पण आपला जन्म हा पराला हुडकण्यासाठी झालेला नाही, तर आपला जन्म कशाला झालेला आहे, स्वतःला हुडकण्यासाठी झालेला आहे. स्वाध्याय हा स्वतःला हुडकण्यासाठी केला जातो. स्वाध्याय हा पराला सांगण्यासाठी केला जात नाही, असं आचार्य महाराजजी म्हणत होते. तर आपल्याला काय करायचं आहे, की काय सांगायचे हे सूचना झाली मला. त्यामुळं पूर्वतयारी नसल्यामुळं असं गोंधळ होतो. हां, विचारा, काय असेल तर विचारा. त्या याचनेला आपण चुकीचं मानू शकणार नाही, परंतु याचना करणं चुकीचं आहे. त्याच्या मागचे भाव काय आहेत हे महत्त्वाचे आहे. पण ती याचना आपण करत आहोत. त्यांच्यापाशी गेलो, भगवंतांच्यापाशी गेलो, भगवान आशीर्वाद दिले, महाराजांच्यापाशी महाराज आशीर्वाद दिले, महाराज काहीतरी सांगितले, म्हणा नमोकार मंत्र म्हणा, चालू करा. परंतु जोपर्यंत तुम्ही स्वतः अभ्यास करणार नाही, स्वतः मन लावून अभ्यास करणार नाही, तोपर्यंत तो दिलेला आशीर्वाद काय होणार नाही, फलित होणार नाही. त्यासाठी स्वतः काय करायला पाहिजे, पहिला राबायला पाहिजे. जोपर्यंत शेतकरी शेतात राबत नाही, तोपर्यंत त्याला खायला मिळत नाही. मग तो शेतकरी बी जर पेरला नाही, टोकणला नाही, आणि भगवंतांच्या बशीमध्ये गेला आणि म्हटला मला शेंगाची 10 पोती माझ्या शेतातनं येऊन दे, तर भगवान काय म्हणतील, तथास्तु म्हणतील. पण त्याच्यासाठी पुरुषार्थ मात्र कोणाला करायला पाहिजे, आपल्याला करायला पाहिजे. ती शेंगा फोडायला पाहिजे, त्यातलं चांगलं चांगलं निवडायला पाहिजे. ते कुजका असून चालणार नाही, नाहीतर उगविणार नाही. ते चांगलं चांगलं निवडायला पाहिजे. ते जाऊन शेतामध्ये अगोदर सगळी खरपणी सगळी करायला पाहिजे, मग ते घालायला पाहिजे. ते घातल्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याची जे काही सेवा शुश्रूषा असेल ती करायला पाहिजे. त्याला जेवढा दिवस द्यायला पाहिजे तेवढा दिवस द्यायला पाहिजे. त्याच्या अगोदरच ते काढलं तर त्यात शेंगा असणार आहेत का, त्याच्या पुढे गेल्यानंतर काढलं तर त्यात शेंगा असणार आहेत का, परत नवीन शेंगा यायला चालू होतात. त्यामुळे योग्य वेळ ज्यावेळी येते त्याच वेळी काय करायला पाहिजे,
ते जसं शेंगदाणं काढलं जातं त्याच वेळी आपल्याला ते मिळतं, तसं योग्य वेळ जो वेळ असते त्याच वेळी काय करायला पाहिजे, आपल्याला राबायला पाहिजे आणि आपलं ते कल्याण करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी जी योग्य वेळ कोणती असते, जो ब्रह्ममुहूर्त सांगितलेला आहे सकाळी 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत, त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण ज्यावेळेस स्वाध्याय करू किंवा आपण ज्यावेळी अभ्यास करू मुला लोकांनी किंवा मुलींनी, तो जो वेळ असतो तो काय असतो, आपल्या लक्षात राहण्यासाठी योग्य वेळ असतो. आपण मात्र काय करतो, ती वेळ आपण झोपून काढताना रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मात्र काय करतो, राबत बसतो. पण दिवसभराचा कंटाळा आलेला असतो, त्यामुळे आपलं काय होऊ शकत नाही, आपण जे वाचत आहे ते आपल्या लक्षातच राहत नाही. त्यामुळे आपण झोप व्यवस्थित झाली की आपलं सकाळी सकाळी काय असतं, माइंड म्हणजे डोकं आपलं शांत असतं, फ्रेश असतं, आपण जे काही वाचू ते आपल्या लक्षात राहतं. त्यामुळं ही जी वेळ आहे ह्या वेळेचा काय करायला पाहिजे, फायदा करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपण थोडंफार दोन्हीमध्ये मोडू शकतो. व्यवहार आणि निश्चय. व्यवहारानं भगवंतांच्यापाशी जायला पाहिजे, गुरु महाराजांच्यापाशी जायला पाहिजे. निश्चयानं मात्र आपल्या स्वतःमध्ये माइंडमध्ये काय करायला पाहिजे, स्वाध्याय करून अभ्यास करून ते फिट करायला पाहिजे. त्याच वेळी काय होणार आहे, ती दोन्ही गाडी आपली हळूहळू पुढं जाणार आहे. तर भक्त कसे असावेत ह्यासाठी एक गोष्ट आठवते, ती तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. की आपण पण भक्त आहोत आणि बाकीचे पण भक्त असतात, पण आपण तशा प्रकारचे भक्त आहोत का नाहीत हे आपण स्वतःच फक्त स्वतःला विचारायचं आहे. की परवा देखील मी ही गोष्ट सांगितली होती कारंदवाडमध्ये, ती आज परत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. की एक प्रकारचा भक्त असतो जो माझ्यासारखा असतो, की तो भोळा भक्त असतो. आणि तो भोळा भक्त असा असतो की तो भगवंतांची एवढी भक्ती करत असतो, एवढी भक्ती करत असतो की तो बसलेला असताना त्या गावामध्ये पावसाळा चालू होतो आणि पावसाळा चालू झाल्यानंतर काय होतं ते तुम्हाला सांगायची काही गरज नाही. पावसाचं पाणी काय होतं, कुठंपर्यंत येतं, घरापर्यंत येतं. आणि तशा प्रकारची परिस्थिती त्या भक्ताची देखील होते. म्हणजे तो भक्त ज्या घरी गावी राहत होता त्या गावामध्ये नदी होती आणि त्या नदीचं पाणी काय झालं होतं, पाऊस खूप पडला होता. 2019ची जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती त्या त्या श्रावकाच्या गावीमध्ये आली होती. आणि तो भोळा भक्त होता. तो भोळा भक्त काय म्हणत होता की मी काय करत आहे, भगवंतांची भक्ती करतोय, तर मला कोण येऊन वाचवायला पाहिजे, भगवानच येऊन वाचवायला पाहिजेत, अशा प्रकारचा म्हणणारा तो भक्त होतो. पण भगवान भगवान आहेत, ते तुमची काळजी पण करत असतात, तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न पण करत असतात, पण ते संकेत काय करायला पाहिजेत, आपण ते लक्ष देऊन पाहायला पाहिजेत. पण तो मात्र जो भोळा भक्तच असतो, फक्त तो भक्तीतच असतो भोळा, तो विचार मात्र काही करत नसतो. परिस्थिती अशी निर्माण होते की तो जिथं बसलेला असतो तिथं सगळं पाणी येतं, म्हणून तो काय करतो, 2 मजली बिल्डिंग असते आणि ते 2 मजली बिल्डिंगमध्ये खाल्ल्या तळमजल्यात पाणी आल्यामुळे तो काय करतो, जाऊन पायरीवर बसतो. त्याही भगवान पहिली संधी देतात की गावामध्ये पुकारायला चालू करतात की आता पाणी काय होत आहे, वाढत आहे, आणि प्रत्येकजण काय करा, आपापल्या जागेवर सुरक्षित जिथं तुम्हाला असेल तिथं जावा म्हणून सांगून माईकवरनं सांगतात. त्यावेळी देखील तो भोळा भक्त म्हणतो, मी भगवंतांचा भक्त आहे, मला भगवान येऊनच घेऊन जायला पाहिजेत. ही पहिली संधी होती. तो तिथंच बसून राहतो. बाकीची जी शानी होती ती मात्र आपापल्या जागेवर निघून जातात. मग त्यानंतर आणि थोडा वेळ जातो आणि पुराचं पाणी वाढतं. ते ज्या पायरीवर बसलेला असतो ती पायरी पूर्ण सगळी बुजून जाते. तो दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसतो. त्यावेळी मात्र परत एक भगवान संधी देतात की नाव लावून देतात आणि त्या नावेमध्ये पुकारत फिरतात की अजून कोणी इथं शिल्लक राहिलेलं असेल तर काय करा, इथं या, मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेला आहोत. पण माझ्यासारखा जो आंधळा भक्त असतो तो काय म्हणतो, मला येऊन कोण घेऊन जायला पाहिजे, भगवानच घेऊन जायला पाहिजे. त्याच्यात आणखीन जी शानी होती ती त्या नावत बसतात आणि निघून जातात.
आणि भोळा भक्त असतो तो तिथंच राहतो आणि थोडा वेळ जातो, दुसऱ्या मजल्यावर देखील पाणी येतं, पूर्ण नरड्यापर्यंत पाणी येतं. त्याही मात्र भगवान तिसरी संधी देतात की परत एक हेलिकॉप्टर लावून देतात आणि हेलिकॉप्टर बरोबर त्या वरच्या मजल्यावर येऊन तिथं दोरी वगैरे सोडून तिथे येऊन पुकारत असतात, अजून कोणी इथं शिल्लक राहिलेलं असेल तर यावेळी शेवटची संधी आहे आणि ह्या दोरीला धरून वर यावे. त्याही माझ्यासारखा भोळा भक्त म्हणतो मला कोण न्यायला पाहिजे, भगवानच वाचवायला पाहिजेत. मग ते हेलिकॉप्टर देखील वाट बघतं बघतं आणि काय करतं, जे आणखीन दोघं तिघं राहिली होती त्यांच्या घरावर जाऊन त्यांना घेऊन निघून जातं. तर अशा प्रकारचे भगवान आपल्याला काय केले होते, 3 वेळा संधी दिली होती. भगवान दुसऱ्याच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत आले होते, पण आपण मात्र काय केलं नाही, त्याचा फायदा घेतलो नाही. तर अशा प्रकारची भोळी भक्ती देखील असून आपल्याला काय होणार नाही, चालणार नाही. त्यामुळं अशा प्रकारची भोळी भक्ती न करता जे संकेत असतील त्या संकेत विचार करून त्या संकेताचा फायदा घेऊन आपण काय करायला पाहिजे, त्यातनं मार्ग काढून आपण त्यालाच काय म्हटलेलं आहे, श्रावक म्हटलं गेलेलं आहे. श्रावक कुणाला म्हटलं जातं, जो श्रद्धावान असतो, श्रद्धा ठेवतो, परंतु तो काय करतो, विवेक देखील वापरतो आणि विवेक वापरून काय करतो, त्याच्यावर क्रिया देखील करतो. त्यामुळे अशा प्रकारचा श्रावक बनण्याचा आपल्याला काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. श्रावकच जर नाही बनलो तर आपण भगवान बनू शकणार आहोत का? कारण श्रावक भगवान बनण्याची पहिली पायरी कोणती आहे, तर श्रावक आहे. त्यासाठी आपल्याला कमीत कमी श्रावक तरी बनायला पाहिजे. अजून मी मोक्षाला जाण्याचा विचार करत आहे, परंतु अजून मी श्रावक बनलेला नाही. जर श्रावकच बनलो नाही तर माझी संलेखना होईल का? संलेखना नाही झाली तर मला मोक्ष मिळेल का? जर मोक्षच नाही मिळाला तर मी सिद्ध होऊ शकणार नाही. त्यासाठी कमीत कमी आपल्याला काय बनायला पाहिजे, श्रावक तरी बनायला पाहिजे. कारण चतुर्विध संघामध्ये कुणाला धरलं जातं, मुनी, अरिका, श्रावक आणि श्राविकांना धरलं जातं. त्यामुळे तुम्ही देखील आमचाच एक भाग होऊ शकता, पण ते कधी, श्रावक बनल्यानंतर तुम्ही आमचा भाग होऊ शकता. जोपर्यंत तुम्ही श्रावक बनणार नाही तोपर्यंत काय होणार नाही, मुनी संघाचे काय होणार नाही, तुम्ही सदस्य होऊ शकणार नाही. जर मुनी संघाचं सदस्य व्हायचं असेल तर आपल्याला श्रावक बनायला पाहिजे. आणि ज्या श्रावकाच्या षटक्रिया आहेत त्या षटक्रियांचं पालन करायला पाहिजे. ते पालन दुसऱ्याला दाखवण्यासाठी असायला नको, तर स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी असायला पाहिजे. आणि असं करत असताना आपण काय करायला पाहिजे, स्वतःचं विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण मात्र काय करत आहोत, दुसऱ्याचाच विचार करत बसलेलो आहोत रात्रंदिवस. मग दुसऱ्याचा विचार केल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे का? त्यासाठी काय करायला पाहिजे, स्वतःचा विचार करायला पाहिजे. मग नुसतं तोंडानं म्हणून चालणार आहे का? त्यासारखं वागायला पण पाहिजे. आपण इथं बसलो, ते कमीत कमी 2-3 लोक सोडले तर 1-2-4 लोक असतील 30 वर्षाच्या आतले, पण बाकीचे जे आहेत ते कमीत कमी 40-50ला गाठलेले आहेत. पण आजपर्यंत आम्ही 40-50 वर्षाचं आयुष्य कुणासाठी राबलो, कुणासाठी, की स्वतःसाठी त्यातलं किती वेळ दिलो? सगळं लोकांचाच विचार करत बसलेला आहे. लोक म्हणजे जिथे शरीरच दुसऱ्याचं आहे, दुसरं आहे, मग तिथं लोक म्हणजे मुलं असतील, मुली असतील, नवरा असेल, आजोबा असतील किंवा आईवडील असतील, हे कोण आहेत, लोकच आहेत. मग त्यांच्यासाठीच आपण काय करत आहोत, आपला वेळ वाया घालवत आहोत. मग आपल्या आत्म्याचं कल्याण कधी होणार? असं लोकांचा विचार करत बसलो तर आत्म्याचं कल्याण होणार आहे का? त्यासाठी काय करायला पाहिजे, स्वतःसाठी देखील वेळ काढायला पाहिजे. आणि तो वेळ कधी काढणार मग मी, त्याचा विचार केलोय काय आपण कधी? तर त्यासाठी स्वतःचं पण विचार करायला पाहिजे. कारण आपणच्या पराची पंचायतच करत बसलेलो आहोत. स्वतःची पंचायत कधी करणार? जोपर्यंत स्वतःची पंचायत करणार नाही तोपर्यंत आपल्याला आपलं योग्य अशी जागा मिळणार नाही. त्यासाठी स्वतःची पंचायत करायला चालू करा, तरच काय होणार आहे, तुमचं कल्याण होणार आहे. पण आपण आज जे काय चौके लावणारे आहेत, ज्यांच्या घरामध्ये चौका लागतो, ज्यांच्या घरामध्ये धर्माचं वातावरण आहे, हे जे आज तुम्ही लोक करत आहात, तुमच्यानंतर कोण करणार आहे याची काय गॅरंटी? त्यांच्यावर किती धर्माचे संस्कार करलोय मी,
जसं तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची वारस म्हणून त्यांचं पालनपोषण करून त्यांना खायला प्यायला घालून त्यांना शिकवून मोठमोठं शिक्षण देऊन रात्रंदिवस त्यांच्यासाठी वेळ वाया घालवून जी प्रॉपर्टीचं तुम्ही वारस निर्माण करत आहात, परंतु धर्माच्या वारसाचा कधी विचार केलो आहे काय? माझ्यानंतर माझ्या घरामध्ये चौका कोण लावणार, माझी धर्माची परंपरा कोण चालवणार, याचा कधी विचार केलो आहे का? याचा वारस कधी निवडलो आहे का? तो कोण निवडायचा? मग पंचम काळाच्या शेवटपर्यंत भगवंतांनी सांगितलेलं आहे जैन धर्म टिकणार आहे. मग त्यात आमचं काही आहे का नाही हातभार? आपण मात्र काय करत आहोत? सृष्टी जिकडं चालल्या तिकडंच आपण चाललेलो आहोत. पण भगवंतांनी जे अनादी काळापासून सांगत आलेले आहे, जे खरं आहे, सत्य आहे, 1000% खरं आहे, 1000% हिरा आहे, ते जे सांगितलेले ते मात्र आपण काय केलेलं आहोत? जे शेवटपर्यंत आपल्याबरोबर येणार आहे त्याला मात्र आपण विसरून चालले, आणि जे आपल्याबरोबर येणार नाही त्यालाच मात्र काय बसले आपण गोंजारत बसलेलो आहोत. ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस राबत आहोत, ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस पैसा गोळा करून ठेवत आहोत, जे आपले वारस आहेत म्हणून म्हणत आहोत, ते वारसदारच तुम्हाला काय करणार आहेत? तुमच्या शेवटचा श्वास घेतल्यानंतर ज्यावेळी तुम्ही शेवटचा श्वास सोडणार आहात त्याच्यानंतर तुमचं काय होणार आहे? 5 मिनटं देखील तुम्हाला हुंबऱ्याच्या आत बसवून घेतलं जातं. ज्यांच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस काय केलात? राबलात, ते तुम्हाला 5 मिनटं देखील काय करत नाहीत, लगेच उचलून ज्या घरामध्ये ज्यांना मोठं केला त्याच घराच्या बाहेर तुम्हाला काढून ठेवलं जातं. जे काय आहे ते तुमचं सगळं बाहेरल्या बाहेर मिटवून टाकलं जातं. आणि जे तुम्ही रात्रंदिवस राबून त्यांना मिळवून ठेवला त्या प्रॉपर्टीमधलं तुमचं नाव देखील काय केलं जातं? कसं केलं जातं? तुम्ही मिळवलेल्या पैशातलंच पैसे घेऊन तलाट्याला दिलं जातं, स्वतःच्या खिशातलं देत नाहीत. आणि तुमचं नाव काय केलं जातं? कमी करा म्हणून सांगितलं जातं. ही आपली किंमत. आयुष्यभर ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस राबलो त्यांच्यासमोर ही काय आहे? आपली किंमत. मग याच्याकडं न लक्ष देता आपल्याला काय करायला पाहिजे? आपला वारस, धार्मिक वारस निवडायला पाहिजे, ज्याचं करून माझं धर्मकार्य अखंड चालू राहील. माझं जे घराकडं आज धर्माचं दृष्टीनं बघितलं जातं, असंच परत देखील माझ्या नंतर देखील पश्चात देखील माझ्या घराकडं एक धार्मिक घर म्हणूनच पाहिलं जाईल. या प्रकारचा एक काय करायला पाहिजे? आपल्याला वारस निवडायला पाहिजे, याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. आणि तो वारस कसा निर्माण होणार आहे? यासाठी आपण काय करायला पाहिजे? पाठशाळा चालू करायला पाहिजे. जर पाठशाळेमध्ये जर आपण मुलांना नाही पाठवलं, मुलींना नाही पाठवलं, तर त्यांच्यावर संस्कार होणार आहेत का धर्माचे? आपण मात्र लौकिक शिक्षणाच्या मागं खूप पैसा अडका देऊन त्यांना काय करत आहोत? शिकवत आहोत. पण ते जे लौकिक शिक्षण आहे ते लौकिक शिक्षण त्याला काय करणार नाही. त्याच्यावर ज्यावेळी संकट येणार आहे त्यावेळी ते लौकिक शिक्षण त्याला संकटातून काय करू शकणार नाही, वाचवू शकणार. पण तुम्ही जर ते नाही शिकला तरी चालेल, परंतु त्याला पाठशाळेचं शिक्षण, धर्माचं जर शिक्षण दिला, तो भले 10वी नापास असलेला असू दे, परंतु ज्यावेळी त्याच्यावर मोठं संकट येणार आहे त्यावेळी त्याला जे काही धार्मिक संस्कार मिळालेले आहेत त्या धार्मिक संस्कारच काय होणार आहे? त्या मोठ्या त्याच्या दुःखातून त्याला बाहेर पडण्याचा मार्ग हा धर्मच सांगणार आहे. त्याच्यावरले ते संस्कारच त्याला काय करणार आहेत? वाचवणार आहेत. म्हणून आपण काय करायला पाहिजे? आपल्या मुलग्याला धार्मिक बनवलं पाहिजे. लौकिक शिक्षणाचा काहीही धर्मात शून्य किंमत आहे, लौकिक शिक्षणाला धर्मात. त्यामुळं आपण तिकडं न लक्ष देता आपण जेवढी प्रगती करत आहोत तेवढं आपली दुर्गतीकडं आपण चाललेलो आहोत. आपण जेवढं धर्माच्या जवळ जाऊ तेवढी आपली प्रगती होणार आहे. आणि जेवढं आपण धर्मापासून वंचित राहू, धर्मापासून दूर राहू, तेवढं आपण काय होणार आहोत? धर्मापासून दूर जाणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? धर्माचीच सांगड घालून आपल्याला काय करायला पाहिजे? पुढं चालत राहायला पाहिजे. जर असं नाही केलो तर आपलं कधीही कल्याण होणार नाही. म्हणून आपण इथं जो वेळ काढून आलेला आहात ते वेळेचा काहीतरी सदुपयोग करायला पाहिजे. फक्त हितच ऐकून हितच मान डोलवून नंदी बैलासारखं चालणार नाही. ते जे काय ऐकलेलं आहे त्याच्यावर जाऊन कमीत कमी झोपायच्या अगोदर 5 मिनटं तरी काय विचार करायला पाहिजे. मी आजपर्यंत जो वेळ घालवलेला आहे तो लोकांसाठी घालवलेला आहे.
कमीत कमी इथून पुढे तरी मी माझ्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करीन असा संकल्प आपण काय करायला पाहिजे, ह्या निमित्तानं करायला पाहिजे. जर हा निमित्तानं असा संकल्प नाही केलो तर इथं येऊन काहीही उपयोग होणार नाही. ह्याच्यापेक्षा निवांत झोपला असतो तर चांगलं झालं असतं. निवांत झोप तर झाली असती, शरीराला सुख तर मिळालं असतं. तर हिथं येऊन पण हिथंच झाडून जाणार असेल आणि तो विचार जर स्वतःचा करणार नसेल तर हे काही उपयोग होणार नाही. त्यासाठी आज जाऊन प्रत्येकानं स्वतःच्या मनाला सांगायला पाहिजे की मी आजपर्यंत काय केलेलं आहोत, दुसऱ्यासाठीच राबलेलं आहे, परंतु इथून पुढे तरी असं संकल्प करतो की मी माझ्यासाठी थोडा वेळ काढायला काय करून इथून पुढे तरी चालू करेन. कारण आपण कुठली येऊन राहिलेलो आहोत, एक चौकामध्ये येऊन राहिलेलो आहोत, ज्या चौकामधून चारीकडे 4 रस्ते जाणार आहेत. त्या 4 रस्त्यापैकी आपल्याला कुठल्या रस्त्याला जायला पाहिजे हा विचार मात्र काय करायला पाहिजे, आपण करायला पाहिजे. आपण नरकाच्या रस्त्याकडे जायचं, त्रियंच्याच्या रस्त्याकडे जायचं, देवगतीच्या रस्त्याकडे जायचं की मनुष्यगतीच्या रस्त्याकडे जायचं, हे जोपर्यंत आपण विचार करणार नाही, याचा विचार करणार नाही तोपर्यंत ते नरक काय आहे, स्वर्ग काय आहे, देवगती काय आहे, त्रियंचगती काय आहे, मनुष्यगती काय आहे हे आपल्याला समजणारच नाही. मग ते जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत काय होणार नाही, आपल्याला योग्य असा रस्ता मिळणार नाही. मग योग्य रस्ता कुठला असणार आहे त्यातला, हेच जर आपल्याला माहीत नसेल, आपल्याला जर जयसिंगपूरला जायचं असेल आणि जर आपण दुसरीकडे गेलो तर, दत्तवाडकडे गेलो तर जयसिंगपूरला पोचणार आहे का, नाही पोचणार. त्यासाठी आपल्याला विचार करायला पाहिजे, नुसतंच विचार करून चालणार नाही. जर आपल्याला जयसिंगपूरला जायचं असेल आणि जयसिंगपूरकडं गाडी आलेली आहे, त्याच्यावर काय नाव लिहिलेलं आहे, दत्तवाड टू जयसिंगपूर, मग त्याच्यावर बोर्ड लिहिलं आहे जयसिंगपूर हे नाव लिहिलं आहे, मग त्या गाडीत बसलं तर जयसिंगपूरला पोचणार आहे काय, जयसिंगपूर टू दत्तवाड नाव लिहिलं आहे त्याच्यावर. जयसिंगपुरातनं जी गाडी निसटलेली आहे ती दत्तवाडकडं चाललेली आहे, त्याच्यावर नाव जयसिंगपूर लिहिलं आहे की त्यात बसून चालणार आहे का. तर दत्तवाडकडून जयसिंगपूरकडं जाणाऱ्या गाडीत बसायचा विवेक आपल्याकडं असायला पाहिजे, तरच आपण जयसिंगपूरला जाऊन पोचणार आहे. त्यासाठी आपण विचार करायला पाहिजे की मी कुठं चाललेलो आहोत, मी काय करत आहे, पाप कमवत आहे की पुण्य कमवत आहे, मी येताना काय घेऊन आलो आहे, जाताना काय घेऊन जाणार आहे. येताना काहीच आणलं नाही, जाताना काहीच घेऊन जाणार नाही. येताना पुण्य आणि पाप घेऊन आलेला आहात, जाताना पुण्य आणि पापच घेऊन जाणार आहात. मग इथं येऊन आपल्याला काय करायचं आहे, पापाचं गाठोडं कमी करायचं आहे आणि पुण्याचं गाठोडं, मग त्यातला कोण कोण प्रयत्न केलं आहे, पापाचं गाठोडं किती कमी झालं आहे आणि पुण्याचं गाठोडं किती वाढलं आहे, याचा कधी विचार केलं आहे. पुण्याचं गाठोडंच कमी व्हायला लागलं आहे, पापाचं गाठोडं आपण किती आणतो, 10 किलो आणतो तर ते 20 किलो झालं आहे. ते कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे. त्यामुळे आपण विचार करायला पाहिजे, आपण काय वाढवा लागलोय, पाप वाढवा लागलोय की पुण्य वाढवा लागलोय, काय वाढवल्यानंतर आपलं पण कल्याण होणार आहे. कमीत कमी व्यवहारानं हे तरी करायला पाहिजे, तरच आपलं काय होणार आहे, चांगली गती, चांगला रस्ता आपल्याला मिळणार आहे. कारण आपल्याला आता मोक्षाला जायची सिस्टीम नाही, आपल्याकडे फक्त 2च सिस्टीम आहेत, एक तर नरकाला त्रियंचगतीला जायचं किंवा देवगतीला जायचं. मनुष्यातून आता मनुष्यात आपण आता या पंचमकालात जाऊ शकत नाही, त्यामुळे एक रस्ता तर आपल्याला पूर्णपणे बंदच झालेला आहे. मग नरकात आणि त्रियंचगतीमध्ये सुखच सुख आहे, दुःख आहे, आठवतं आहे. हे सगळं आपण दुःख काय केलेलं आहोत, भोगून आलेलो आहोत, अनंत वेळा भोगून आलेलं आहे, फक्त त्याचं काय होत नाही, आपल्याला स्मरण होतं नाही. त्यामुळे आपण काय आहोत, निवांत आहोत, त्या दुःखाची आपल्याला काळजीच नाही. मी जे काय करायला ते सगळं योग्यच करा लागलेलं आहे, ह्याच भ्रमात काय आहे आपण आहोत. परंतु जाऊन ते दुःख आपल्याला भोगावं लागणार आहे. जर पापाचंच गाठोडं वाढू लागलं तर आपल्याला नेमानं तिकडंच जावं लागणार आहे, दुसरीकडे कुठंही. 24च्या 24 भगवान आले आणि तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो म्हटले तर ते जाऊ शक्य नाही. त्यासाठी आपल्याला पुण्याचं गाठोडं वाढवायला पाहिजे, तरच आपल्याला काय होणार आहे, भगवान निमित्त बनणार आहेत आणि आपण स्वर्गामध्ये जाऊन कमीत कमी विदेह क्षेत्रामध्ये राहिलेलं आयुष्य आपण काढू शकणार आहे. जाऊन भगवंतांच्या चरणामध्ये तीर्थंकर प्रकृतीचा बंध बांधू शकतो.
राहिलेला वेळ शुभ भावामध्ये घालवू शकतो. जर आपण पुण्य नाही वाढवलो, पापच वाढविलो, तर परत कुठंतरी नरकात जाऊन बसायचे पाहिजे, त्रियंच्या गतीमध्ये जाऊन बसायचे पाहिजे. आणि त्रियंच्या गतीतील दुःख तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघतात. ऊन, वारा, पाऊस, झाड होऊन बसलं तर 10-10, 15-15 वर्ष, 2,500-2,500 वर्ष आपल्याला काय करावं लागेल, काढावं लागतील.